नमस्कार मित्रांनो, तुम्ही AI विषयी कुठे ना कुठे पाहिले असेल किंवा ऐकलेही असेल. तर आज आपण AI म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि आधुनिक घटक आहे. AI म्हणजेच संगणक प्रणालीला मानवी बुद्धीच्या कार्यशक्तीचे अनुकरण करण्याची क्षमता देते. यामुळे संगणक आणि मशीनला निर्णय घेणे, समस्या सोडवणे आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता प्राप्त होते. AI तंत्रज्ञानाने विविध उद्योगामध्ये आणि दैनंदिन जीवनात क्रांतिकारी बदल घडवले आहेत. AI हे एक तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे संगणक किंवा मशीनला मानवी बुद्धीच्या क्षमतांचे अनुकरण करण्यास सक्षम केले जाते. AI मध्ये मशीनला विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त असते. यामध्ये अत्याधुनिक अल्गोरिदम्स आणि डेटा विश्लेषण कार्यप्रणालीचा वापर केला जातो. AIच्या क्षेत्राची सुरुवात 1950च्या दशकात झाली. एलन ट्युरिंगच्या कार्यातून AIच्या सुरुवातीच्या कल्पना आल्या. ट्युरिंग टेस्टच्या संकल्पनेने AIच्या बुद्धिमत्तेचे प्रमाण मोजण्याचा मार्ग तयार केला. 1956 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द जॉन मॅककार्थी यांनी कोलंब्रिज कॉन्फरन्समध्ये वापरला आणि यानंतर AIच्या अध्ययनाची सुरुवात झाली. 1960 ते 70च्या दशकात AIच्या प्रारंभिक संशोधनात यश मिळाले. 1980 ते 90च्या दशकात मशीन लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्समध्ये मोठी प्रगती झाली. सध्याच्या दशकात डीप लर्निंग, बिग डेटा आणि क्लाउड कम्प्युटिंगने AIमध्ये प्रचंड प्रगती केली आहे. नारो AI, जनरल AI आणि सुपर इंटेलिजन्स हे AIचे प्रमुख प्रकार आहेत. AIच्या क्षेत्रात दीर्घकालीन प्रगती अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीज आणि वैयक्तिक सहाय्यक यासारख्या नव्या कल्पना वास्तविकतेत येत आहेत. AI तंत्रज्ञानाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये सुधारणा घडवता येईल आणि जीवनाचा दर्जा वाढवता येईल. AI आणि त्यांच्या संभावनावर लक्ष ठेवून आपण या तंत्रज्ञानाच्या विकासात भाग घेऊन त्याचा अधिकाधिक फायदा मिळवू शकतो. AIच्या क्षेत्रातील नवीन शोध आणि प्रगती आपल्याला अनेक नवीन संधी प्रदान करतील. अशा प्रकारे आपणा सगळ्यांना AI बद्दल माहिती झालीच असेल. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.